पोरी प्रशासनात घालायच्या, नोकरीत आपला टक्का इतका वाढला पाहिजे, प्रत्येक कार्यालयात प्रत्येक विभागात आपले 10-5 पोरं पाहिजेतच. बाकीच्यांनी व्यवसायाकडे वळा. म्हणून आपल्याला गरज आहे, आपल्याला भुई धरून काम करायचे. इंदापूरकर लक्षात ठेवा, आपल्याला भुई धरून काम करायचं. आपल्याला नुसतं सभाने बैठकांनी समाजात परिवर्तन नाही होणार. आता एक काम ज्याच्यासाठी गर्दी लागत होती त्यावेळेस गर्दी झाली, ते काम पण झालं, म्हणजे आरक्षण. त्याच्यासाठी लोकांची एकजूट महत्वाची, ती एकजूट झाली, आरक्षण मिळालं. यांना काय नुसतं आणून बसेलय का? मोबाईल खेळायला आणलं का तुम्हाला इथं? आपल्या समाजात जर आपल्याला भुई धरून काम आपण केलं तर आपण तळागाळातले मराठी उभा करणारे बना. आपल्याला घरनं घर सुधरल, घराघरातला अन्याय बंद होईल, इतक्या टोकाचं काम करायचं. त्यासाठी गाव तिथं मराठा सेवक पाहिजे आणि एका एका गल्लीत 2-2 मराठा सेवक टाकायचे. म्हणजे प्रत्येक गल्लीतली राज्यातल्या कानाकोपऱ्यातली अडचण आपल्याला माहीत झाली पाहिजे आणि त्या गल्लीत काय अडचणी आहेत ते सांगायला सुद्धा तिथं 2 पोरं पाहिजे, जेणेकरून लोक सांगू शकतील माझं दवाखान्याचं काम आहे, माझं पोलीस स्टेशनचं काम आहे, माझ्यावरती अन्याय झालाय, माझी जमीन बळी केली, माझा प्लॉट बळी केलाय, दादागिरी करतायत, आपलं कोणी नोकरीला आहे त्याला त्रास द्यायला लागले. त्या गल्लीतले आपल्या गल्लीतल्या त्या पोरांना 2 मराठा सेवक एका गल्लीत जर दिले तर त्यांना सांगतील. अडचण नोकरीपासून व्यवसायापासून सगळ्या अडचणी आहेत, पण प्रश्न सोडवायला कोणीच नाही. आपण लाखानं कोटीनं एकत्र आलो, पण समाजाचे प्रश्न सोडायचे कोणी? त्यामुळे एक यंत्रणा समाजासाठी आपल्याला उभा करायची आणि 1 वर्षाच्या आत ही यंत्रणा पूर्ण उभा राहिली पाहिजे. असं गाव नाही पाहिजे की तिथं मराठा सेवक नाही आणि अशी गल्ली नाही पाहिजे की तिथं 2 माणसं नाहीत आणि ते फक्त गोरगरिबांना सहकार्य करण्यासाठी. खूप वेदना आहेत, खूप समाजाच्या अडचणी आहेत. मी रोज बघतोय लोकांना पार अंतरवाली लिहायला लागतं. तुम्ही जर इथं गावागावात मराठा सेवक दिले तर त्यांना तिथं काम सांगता येईल. तो तालुक्याच्या सेवकाला सांगत, तालुक्याला नाही रेटलं तो जिल्ह्याच्या सेवकाला सांगत आणि त्यांना नाही रेटलं तर मी आहे ना, सगळ्या मदतीला उभा करतो तुमच्या. पण प्रत्येकाची अडीअडचण आपल्याला माहीत झाली पाहिजे. ही एकजूट आपल्याला आणखीन जास्तीची वाढवायची. त्यासाठी इंदापूरला तुम्हाला ज्या दिवशी बैठक लावायची त्या दिवशी लावा, त्या दिवशी मी येतो. तारीख तुम्हीच ठरवा, बस का? तारीख पण तुम्हीच ठरवा. आता आपण सलग बैठका लावायला सुरुवात केली. मला वाटतं आता मराठा सेवकांची पहिली बैठक परभणीला आहे वाटतं, 17 तारखेला का काय. म्हणजे आता हे 17 तारखेपासून आता हे सुरू झालं. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात मध्यभाग पडण अशा ठिकाणी बैठक लावायची आणि मराठा सेवकाच्या लवकर निवड्या करा. कारण आपला समाज व्यवसायाकडे पण न्यायचा. समाजाचे लेकरं व्यवसाय सुद्धा लागले पाहिजेत. काही नोकऱ्यात जाते, काही जण उच्च शिक्षण घेतील, काही खाजग्या नोकऱ्याला लागतील, काही सरकारी नोकरीला लागतील, काही जणाला योजना घेता येतील, काही पोरं आपण व्यवसायाकडे घालू. म्हणजे जर समाज एकदा व्यवसायाकडे गेला की मग मागं नाही येणार. सगळं आपलं आहे, शेती आपली, उत्पन्न आपलं, दुसरेच व्यापारी झाले आणि सगळं आपलं आहे आणि आपण ना आळशीले झालो. बघा आपल्याला, आपण घोडीचे पण फुगीरलं येते. आपल्याला कोणी पाटील म्हणलं 5-50 कप चहा सांगितलाच आहे. तुम्ही थोडं खोट्या प्रतिष्ठेतून बाहेर आहात. समाज मरू देऊ नका. समाजाचं वाटोळ होईल असं आपण कोणी वागू नका. आपण ह्या खोट्या प्रतिष्ठेतून बाहेर येऊ.